नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये दुसरं मागणीपत्र बघणार आहोत आणि त्याचा विषय आहे सायली संकेत पवार, ग्रंथालय विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानदीप विद्यालय, रविवार पेठ येथून वर्धमान ग्रंथ भांडार, आप्पा बळवंत चौक, पुणे यांना शालेय ग्रंथालयासाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहिते किंवा लिहितो. आता हे पत्र आपल्याला कोणाला लिहायचं आहे, तर आपल्याला पुस्तकांची मागणी करायची आहे. म्हणजेच काय, तर पुस्तक ऑर्डर करायचे आहेत. तर ते कसे करायचे, आता इथे ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे. मुलगी असेल तर सायली टाकायचं आहे, सायली पवार येणार आहे. मुलगा असेल तर संकेत पवार टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी लिहितो लिहिते इथे काय होणार आहे, तर आपले चेंजेस होणार आहेत. आता सुरुवात कशी करायची आहे, पहिल्यांदा आपल्याला डेट टाकून घ्यायची आहे. डाव्या बाजूला काय येणार आहे, आपली डेट. आता 3 एप्रिल 2024 जो तुमची म्हणजे जी एक्झामची डेट असेल किंवा जेव्हा तुम्ही लेटर लिहिणार असाल त्यावेळेस जी डेट असेल ती तुम्ही टाकायची आहे. आता प्रति म्हणजे काय, तर आपल्याला कोणाला पत्र लिहायचं आहे. सो आपल्याला इथे दिलेलं आहे. आता कोणाला पत्र लिहायचं आहे, तर वर्धमान ग्रंथ भांडार यांना. आता इथे कोण आहेत, माननीय व्यवस्थापक. व्यवस्थापक म्हणजेच काय, जर तिथे सर असतील तर काय येणार आहे, व्यवस्थापक, आणि तिथे मॅम असतील तर काय येणार आहे, व्यवस्थापिका. आता कुठलं आहे ते, तर वर्धमान ग्रंथ भंडार. वर्धमान हे काय आहे, तर ते ग्रंथ भंडार जे आहे जिथून आपण बुक्स मागवणार आहोत त्या दुकानाचं नाव आहे. आता ते कुठे आहे दुकान, तर आप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ, पुणे, आणि हा जो काय असणार आहे त्यांचा पिनकोड नंबर येणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हा ॲड्रेस कंप्लीट करायचा आहे. सो ॲड्रेसला 1 मार्क असतो. त्यानंतर येणार आहे आपला विषय. तर विषय काय आहे, शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी. आता खाली लिहायचं आहे, माननीय महोदय सप्रेम नमस्कार. त्यानंतर लेटर लिहायला सुरुवात करायची आहे. मी सायली पवार, ज्ञानदीप विद्यालय पुणे या शाळेची ग्रंथालय विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. तर सायली पवार कोण आहे, शाळेची ग्रंथालय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे स्कूल लायब्ररी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही फर्स्ट लाईन लिहायची आहे. त्यानंतर आहे सेकंड पॅरा, अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या आपल्या मराठी भाषेतील पुस्तके मुलांनी वाचावीत. आता अभिजात दर्जा म्हणजे काय, जे हाय क्लास लेवलची आहेत, इलिट स्टेटसवाली जी पुस्तकं असणार आहेत अशी पुस्तकं आमच्या मुलांनी वाचावी अशी आमची काय आहे, तर इच्छा आहे. अवांतर वाचनाची त्यांना सवय लागावी. अवांतर वाचन म्हणजेच काय, तर एक्स्ट्रा रिडिंग जे आहे, अभ्यासाच्या व्यतिरिक्त मुलांनी अजूनही वाचन केलं पाहिजे, ही सवय मुलांना लागावी ह्यासाठी ते काय करत आहेत, तर पुस्तकांची मागणी करत आहेत. कमी होत चाललेल्या वाचन संस्कृतीचा पुन्हा विकास व्हावा ह्या हेतूने आमच्या शाळेने काही पुस्तके मागवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कमी होत चाललेली जी वाचन संस्कृती आहे, तर जे रिडिंग कल्चर जे होतं पहिल्या जमान्यामध्ये, कसे लोक म्हणजे बुक्स वाचायचे, आता मुलांना कशाची सवय झाली, तर मोबाईलची हॅबिट झालेली आहे. सो मुलांना त्या एक्स्ट्रा रिडिंगची सवय लागावी आणि वाचन संस्कृतीचा जो आपला म्हणजे विसरत चाललेला जो वारसा आहे त्याचा विकास व्हावा, म्हणजेच डेव्हलप व्हावं, ह्या उद्देशानं आम्ही ही पुस्तके तुमच्याकडे मागवत आहोत. शाळेच्या ग्रंथालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी खालील पुस्तकांची मागणी आपल्याकडे नोंदवित आहे. सो मी कोण आहे, तर विद्यार्थी प्रतिनिधी असल्यामुळे ही जे आहे, ही पुस्तकांची जी मागणी आहे ही मी करत आहे. आता मी खाली काय करत आहे, तर पुस्तकांची एक लिस्ट देत आहे, म्हणजे नोंद देत आहे. आता अनुक्रमांक म्हणजेच काय, तर इंडेक्स. किती, फर्स्ट नंबर आहे छावा. आता छावा नावाचं हे बुक आहे आणि शिवाजी सावंत हे त्याचे कोण आहेत, तर रायटर आहेत. पुस्तकांची नावं दिलेली आहेत. नग म्हणजे आपल्याला किती बुक्स हवे आहेत, सो हे इथे लिहायचं आहे. तर छावाचे किती नग हवे आहेत, तर आपल्याला 5. सेकंड आहे बाबा आमटे. बाबा आमटे कोणी लिहिलेलं आहे, ग भ बापट यांनी जो लिहिलेला आहे बाबा आमटेचं बुक्स, ते हवे आहेत. तर ते किती हवे आहेत, तर 3 हवे आहे. थर्ड नंबर आहे 3 मुले. हे कोणाचं बुक आहे, साने गुरुजींचं. सो ह्याच्या किती प्रती हव्या आहेत आपल्याला, तर 4. आय डेअर हे कोणाचं बुक आहे, तर किरण बेदी यांचं बुक आहे आणि त्याच्या 2 प्रती म्हणजे त्याचे 2 बुक्स हवे आहेत. फिफ्थ आहे अग्निपंख. हे कोणाचं आहे, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर ह्यांच्या किती प्रती हवी आहेत आपल्याला, 3. त्यानंतर ही लिस्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर थर्ड पॅरा करायचा आहे, कृपया वरील सर्व पुस्तके लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवावीत. आणि ह्या ज्या पुस्तकांची मी मागणी केलेली आहे, हे जे बुक्स आहे ते लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पोहोचवाल. आपण आम्हाला नेहमीच पुस्तकांच्या किमतीत सवलत देता, म्हणजे नेहमीच तुम्ही आम्हाला डिस्काउंट देता. पुस्तकं जेव्हा जेव्हा आम्ही घेतो तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला डिस्काउंट देता, तशी यावेळेसही द्याल अशी खात्री आहे. तशीच ह्यावेळेस तुम्ही आम्हाला डिस्काउंट द्याल अशी आम्हाला काय
आहे तर आशा आहे, खात्री आहे. आता कोण लिहितंय हे लेटर? आता इथे त्याचं नाव येणार आहे. फर्स्ट कोणाचं आलं होतं? ज्यांना आपण पत्र लिहितोय त्यांचं नाव आलेलं, आणि लास्टला काय येणार आहे तर कोण पत्र लिहितंय. सो आपण पत्र लिहित आहोत जो आहे त्याचा ॲड्रेस आणि त्याचं नाव येणार आहे. सो आपला कृपाभिलाषी म्हणजेच काय तर मी तुमची आभारी आहे. कोण आहे? सायली पवार. सायली पवार कोण आहे तर ग्रंथालय विद्यार्थी प्रतिनिधी. कोणती आहे तर म्हणजे त्यांच्या स्कूलचं नाव काय आहे? ज्ञानदीप विद्यालय, पुणे, आणि हा येणार आहे त्यांचा पिनकोड नंबर. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे लिफाफा. आता लिफाफा कसं लिहितात तर उजव्या साईडला आपल्याला तिकीट लावायचं आहे. त्याच्यानंतर पहिला येणार आहे प्रति. प्रति म्हणजे आपण कोणाला लेटर लिहितोय त्यांचा ॲड्रेस पहिला येणार आहे. कोण आहे ते? माननीय व्यवस्थापक, वर्धमान ग्रंथ भांडार, जे त्यांच्या भांडाराचं म्हणजेच दुकानाचं नाव आहे. कुठे आहे ते दुकान तर आप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ, पुणे, आणि पुणेचा येणार आहे पिनकोड नंबर. त्यानंतर येणार आहे लास्टला प्रेक्षक. आता प्रेक्षक म्हणजे कोण? कोणी लेटर लिहिले तर तिचं नाव येणार आहे सायली पवार, आणि सायली कोण आहे तर ग्रंथालय विद्यार्थी प्रतिनिधी आहे. त्यानंतर स्कूलचं नाव येणार आहे आणि ज्या शहरामधून ही पत्र लिहिते सो हे पुणे, आणि त्याचं येणार आहे पिनकोड नंबर. सो अशा प्रकारे तुम्हाला हे लेटर कंप्लीट करायचं आहे. लिफाफासाठी पण 1 मार्क असतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.